like a Hellcat. वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे ओएस यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण लाईव्ह इंग्लिश काय आहे ते ॲक्च्युली पाहणार आहे. लाईव्ह इंग्लिश हा तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा 100 मार्क्सचा पेपर सेट केला होता बोर्डने, त्यावेळी लाईव्ह इंग्लिशचा एक सेपरेट क्वेश्चन तुम्हाला विचारला जायचा. आता सेपरेट क्वेश्चन विचारला जात नाही, बिकॉज आता पेपर 80 मार्क्सचा केलेला आहे. पण तरीसुद्धा हा लाईव्ह इंग्लिशचा जो लेसन आहे, आपण लेसनच म्हणू. वेल, इट्स नॉट पार्ट ऑफ अ लेसन. लेसनचा ॲक्च्युली हा पार्ट नाही आहे, बट यू कॅन कन्सिडर इट ॲज युअर बिग लेसन फॉर युअर लाईफ. तुमच्या जीवनासाठी हा एक लेसनचाच भाग आहे समजा. कारण की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, आपण याला स्किप करू शकत नाही, म्हणजे आपण याला डावलू शकत नाही. आपल्याला संपूर्ण व्यवस्थित शिकावं लागेल. याचे 3 पेजेस आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पेजवर तुम्हाला प्रोफॉर्मा दिलेला आहे. तुम्ही टेक्स्टबुकचा पेज नंबर 38, 39 आणि 40 हे पाहू शकता. प्लीज सर्वांनी टेक्स्टबुक घ्या, अदरवाईज यू विल नॉट अंडरस्टँड द होल पार्ट ऑफ दिस लेसन. ओके, व्हाय आय एम सेइंग लेसन. लेसन का म्हणतोय मी याला, कारण की याला तुम्ही लेसन कन्सिडर करायचं आहे. मे बी समजा आता लॉकडाऊन आहे, पेपर म्हणतात काही काही शिक्षक किंवा काही रिसोर्सेस कडून असं कळतं की 20-30% सिलेबस हा श्रिंक केला जाईल, कमी केला जाईल. मग काय त्याच्यामध्ये बदल होतील हे काय सांगू शकत नाही. इट्स अनप्रेडिक्टेबल, हे काय सांगू शकत नाही. मग लाईव्ह इंग्लिशचा पार्ट पण आहे, आपल्याला शिकावं लागेल. मग बघा, आज सेमी आणि मराठीच्या दोघांही स्टुडंट्सला, दोन्हीही माध्यमच्या स्टुडंट्सला आजचा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे मी लोंढे ओएसी हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी अपलोड करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ पहा. जेव्हा नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं धन्यवाद. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. काय फॉर्म फिलिंग. आपण नॉर्मली फॉर्म फिलिंग कुठं करतो. सी, आफ्टर 10th वेन यू हॅव टू टेक ॲडमिशन फॉर 11th स्टँडर्ड, 11वीला समजा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा काही गोष्टीमध्ये तुम्हाला काही फॉर्म्स फिलअप करावे लागतात. वेन आय टूक ॲडमिशन इन 11th स्टँडर्ड, जेव्हा मी FYGCला 11वीला ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा मला मॅन्युअली फॉर्म भरावा लागला होता. मॅन्युअली म्हणजे काय की मला लिखित, मला पेनाने पूर्ण फॉर्म भरावा लागला होता. म्हणजे आधी कसं होतं की ॲडमिशन घेताना सुद्धा तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. रेल्वेचं तिकीट बुक करायच्या वेळी आधी तुम्हाला फॉर्म भरावा लागायचा मॅन्युअली, आता ऑनलाईन झाले. किंवा समजा तुम्हाला STने प्रवास करायचा आहे, रिझर्वेशन पाहिजे तुम्हाला, तेव्हा पण तुम्हाला आधी ऑफलाईन होतं, आता ऑनलाईन झालं आहे. हळूहळू आपण डिजिटल होत चाललेलो आहे आणि आता सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे, ते तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे फॉर्म फिलिंग भले ऑफलाईनच्या वेळी थोडंसं तापदायक होतं, कारण की त्यावेळी सगळं गोष्ट व्यवस्थित वाचावं लागायची, फॉर्म भरावा लागायचा. आणि जर समजा त्यात काही चूक आढळली की फॉर्म रिजेक्ट व्हायचा, परत फॉर्म भरावा लागायचा. मग ऑनलाईनमध्ये काय होतं की तुम्हाला समजा कुठे चूक झाली तर लगेच तिथं डिटेक्ट केलं होतं की इथं तुमची चूक झालेली आहे, तुम्ही तिथं ती रेक्टिफाईड करता आणि परत पुढचा फॉर्मचा पार्ट जो आहे तो भरता आणि सक्सेसफुली सबमिट करता. समजा तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे तर डॉक्युमेंट अपलोडचं पण तिथं ऑप्शन असतं, तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. मग तुमचा फोटो असेल, तुमची बर्थ डेट, बर्थ सर्टिफिकेट वगैरे हे डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही ऑनलाईन अपलोड करू शकता. आणि फॉर्म फिलिंगचा जो एक टीडियस वर्क आहे, एक कष्टदायक किंवा रटाळ जे काम आहे ऑफलाईनचं, ते ऑनलाईनद्वारे होऊ शकतं. मग हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. पण आजही मी पाहतो, आय हॅव सीन मेनी टाइम्स दॅट सो मेनी पीपल डोंट नो हाऊ टू फिल फॉर्म इवन ऑनलाईन. लोकांना आजही माहीत नाही की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. मग ऑनलाईन फॉर्म इज ॲक्च्युली मच बेटर दॅन दी ऑफलाईन फॉर्म. खूप सोपं झालं आहे ऑफलाईन फॉर्मपेक्षा ऑनलाईन फॉर्म. ओके, फक्त जा, व्हिजिट करा. इवन बँक अकाउंट ओपन करताना काही काही बँक आहे, जसं आता DCC बँक आहे, डिस्ट्रिक्ट बँक जे असतात गावागावामध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे, जिल्हा बँक असतात, तिथं तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे तरी तुम्हाला मॅन्युअली फॉर्म भरावा लागतो. मग काही काही ठिकाणी अजूनही ऑनलाईन नाही आहे, पण नॅशनल बँक आहे, शेड्यूल बँक आहे, तिकडं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा अकाउंट ओपन करता येतं. मग चला शिकून घेऊया नक्की हे ऑनलाईन फॉर्म किंवा ऑफलाईन फॉर्म हे मॅटर काय आहे, काय ऑफलाईन फॉर्ममध्ये गोष्टी महत्त्वाच्या ठेवायच्या आणि काय ऑनलाईनमध्ये ठेवायच्या. आणि मग आपण पेज नंबर 40मध्ये पाहणार की ॲक्च्युली कशा प्रकारे एक फॉर्म असतो. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येईल, तो क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. ठीक आहे. बघा, जनरली आपण इन्फॉर्मेशन दिले फॉर्म फिलिंगबद्दल दिले. मग काय दिले बघा, फॉर्म फिलिंग द स्किल, इट इज अ फंक्शनल स्किल अँड अ लाईफ स्किल. टुडे अ बिग अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड ऑफलाईन अँड ऑनलाईन थ्रू फॉर्म्स. बघा, सिम्पल तुम्हाला फॉर्मची व्याख्या म्हटलं तरी सांगू आपण की फॉर्म फिलिंग एक स्किल आहे. ओके, एक फंक्शनल स्किल आहे, एक लाईफ स्किल पण आहे. म्हणजे ज्याने तुम्हाला एक जीवनाचे कौशल्य पाहिजे की कशा प्रकारे फॉर्म फिलिंग करायचं. ओके, आणि खूप सारा डेटा, बघा, लॉट्स ऑफ अमाऊंट ऑफ डेटा
इज कलेक्टेड थ्रू ऑफलाईन अँड ऑनलाईन. खूप सारा डेटा जो आहे तो कलेक्ट केला जातो. इवन तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड करता सुद्धा तुम्हाला फॉर्म भरावा लागला. तुमचा डेटा गव्हर्नमेंटकडे आहे आणि अशा पद्धतीने खूप सारा डेटा कलेक्ट केला जातो. फॉर्म अ टीडियस टास्क टू अन इंटरेस्टिंग टास्क. मग फॉर्म फिलिंग हे एक रटाळ काम आहे. लिहून दिले बघा मी तर रटाळ काम ते खूप इंटरेस्टिंग बनवता येतं जर ऑनलाईन झालं तर. द ऑनलाईन टूल्स हॅव मेड फॉर्म फिलिंग अ युनिक एक्सपिरियन्स. आणि त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरणे हा एक अलौकिक अनुभव तुमच्यासाठी ठरून जातो. वी विल सी हाऊ ऑफलाईन अँड ऑनलाईन फॉर्म्स आर फिल्ड अँड व्हॉट स्टेप्स आर फॉलोड अँड व्हॉट केअर इज टेकन व्हाईल फिलिंग द फॉर्म. आणि फॉर्म भरत असताना मग तो ऑफलाईनचा असू द्या. बघा मी तुम्हाला सांगितलं ऑफलाईन फॉर्मसुद्धा आजही काही काही ठिकाणी भरावं लागतं. तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? मी दिल्लीला गेलो होतो. सो वेन आय यूज टू गो टू दिल्ली, बिफोर दॅट आय यूज टू फिल फॉर्म फॉर रेल्वे रिझर्वेशन. मग रेल्वेमध्ये रिझर्वेशनसाठी मला फॉर्म भरावा लागला होता. ओके, ऑफलाईन भरावा लागला मला, ऑनलाईन नाही ऑफलाईन भरावा लागला आणि मला रिझर्वेशन मिळालं होतं. ओके, म्हणजे आजही बऱ्याच ठिकाणी ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरला जातो. मग कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायच्या त्याचे स्टेप्स दिले बघा. मग इथे तुम्हाला काय दिले, प्रिपेरिंग फॉर द फिलिंग प्रोसेस. मग फिलिंग प्रोसेसमध्ये काय होतं, गॅदर ऑल द इसेन्शियल इन्फॉर्मेशन. दॅट इन्फॉर्मेशन इन्क्लूड्स पर्सनल, प्रोफेशनल, एज्युकेशनल. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन पाहिजे. तुमची वैयक्तिक, तुमची नोकरीविषयक माहिती असेल आणि तुमची एज्युकेशनल माहिती असेल. हे फॉर्म भरायच्या आधी महत्त्वाचं आहे. व्हेरीफाय नेम, ॲड्रेस, रेफरन्सेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स टू बी एंटर. ज्या माहिती तुम्हाला एंटर करायची जसं की तुमचं कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुमचा रेफरन्स आहे, ॲड्रेस आहे, पत्ता आहे, नाव आहे, ह्या गोष्टी सगळ्या व्हेरीफाय असणं आवश्यक आहे. नो द इन्फॉर्मेशन नॉट टू बी प्रोव्हाइडेड. आणि तुम्हाला हे पण माहीत पाहिजे कोणकोणती माहिती तुम्हाला फॉर्ममध्ये फिलअप करायचं आहे. गेट अ टेम्पलेट अँड क्रिएट अ मॉडेल फॉर्म. एक नमुना घ्या आणि मग मॉडेल फॉर्म तयार करा. पुढे तुम्हाला काय दिले बघा इथं की फिलिंग आउट द ऑफलाईन फॉर्म. मग ऑफलाईन फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे लेट्स सी. ऑफलाईन फॉर्म्स आर फिल्ड इन पर्सन. ओके, ऑफलाईन फॉर्म व्यक्तीला भरावा लागतो. सम फॉर्म्स आर OMR. काही फॉर्म OMR फॉर्ममध्ये असतात. ऑप्टिकल मार्क रिकग्नेशन. आता हे काय आहे मी तुम्हाला जनरली सांगतो. जनरली काय असतं, तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम दिली असेल बघा, तुम्ही आता 10th ला आहे तर तुमच्यातलं काही ना काही लोक कोण ना कोणीतरी 5th, 6th किंवा 4thला पण 3rdला पण ओके 7th स्टँडर्डला 8th स्टँडर्डला स्कॉलरशिप एक्झाम दिली असेल तेव्हा आपल्याला एक OMR शीट दिली जाते. OMR शीट अशी असते की वर आपण आहे ना पेनाने आहे ना त्याला ब्लॉक करतो जो आपला ऑप्शन असेल आन्सरचा ABCD आणि त्याच्या खाली कार्बन पेपर असतो त्यांनी दिलेला असतो आणि खाली त्याच्या खाली एक CC कॉपी असते. मग जेव्हा पेपर होतो तेव्हा तुमचं मेन आन्सर शीट आहे ना ते घेऊन टाकतात आणि तुम्हाला एक कॉपी ठेवतात. ही कॉपी द्यायचा उद्देश असा असतो की उद्या आन्सर की निघाली तर तुम्ही तुमचे आन्सर टॅली करू शकता आणि हे प्रेडिक्ट करू शकता की तुम्ही एक्झाममध्ये पास होणार, फेल होणार की मेरिटमध्ये येणार. बरोबर ना. मग ते असतात OMR शीट. मग इकडे तुम्हाला दिलं ऑप्टिकल फॉर्म रिकग्नेशन. इट नीड टू बी फिल्ड इन युझिंग लीड पेन्सिल ओनली. मग लीड पेन्सिलने भरायचा असतो. आपण पेनाने भरतो आणि खाली कार्बन कॉपी असते त्याच्यामुळे आपल्याला पेन्सिलने भरायची गरज नाही. सम फॉर्म्स आर आस्क्ड टू बी फिल्ड इन युझिंग ब्लॅक इंक ओनली. आणि काही फॉर्म जे असतात ते ब्लॅक इंकने भरावे लागतात. ओके, राईट नीटली अँड लिजिबली. तुम्हाला फॉर्म स्वच्छ अक्षरात लिहायचा आहे, भरायचा आहे. ओके, यूज अ ब्लँक टेम्पलेट और फोटोकॉपी ऑफ द फॉर्म टू अवॉइड मिसिंग अप विथ द ओरिजिनल फॉर्म. आणि बहुतेक वेळा काय करायचं, ओरिजिनल फॉर्मचं आहे ना तुम्ही सॉफ्ट कॉपी काढायचे म्हणजे त्याचं झेरॉक्स काढायचं जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतीही आहे ना खराबी होऊ नये. मिसिंग अपचा अर्थ काय, कोणतेही तिथं खाडाखोड होऊ नये, खराबी होऊ नये. म्हणून तुम्ही काय करायचं, जेव्हा कधी ऑफलाईन फॉर्म भरायची वेळ आली तर त्याचं तुम्ही काय करा, आधी कॉपी काढा, सॉफ्ट कॉपी काढा आणि मग तुम्ही ते फॉर्म भरा. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्ही सॉफ्ट कॉपी म्हणजे झेरॉक्स तुम्ही भरू शकता तेव्हाच तुम्ही ऑफलाईन फॉर्म पेनाने व्यवस्थित भरू शकता. कारण चूक झालं तर तिथं इरेज करता येत नाही. पुढे काय, रीड द फॉर्म फुल्ली युझिंग बी स्टार्टिंग टू राईट. लिहिण्याच्या आधी पूर्ण फॉर्म वाचायचा. गॅदर ऑल असेन्शियल इन्फॉर्मेशन. सगळी महत्त्वाची माहिती गोळा करा आधी. कीप दट कॉपी ऑफ डॉक्युमेंट टू बी अटॅच हँडी. आणि जे पण डॉक्युमेंट तुम्हाला लावायचं आहे, जोडायचं आहे ते तुम्हाला स्वतः ओके करावे लागतील म्हणजे हँडी व्यवस्थित हाताळायचे डॉक्युमेंट्स. कंप्लीट एव्हरी स्पेस इन द फॉर्ममधला प्रत्येक जागा तुम्ही व्यवस्थित भरायची. प्रूफ रीड एव्हरीथिंग दॅट यू हॅव रिटन. आणि पूर्ण सगळं वाचून झाल्यानंतर व्यवस्थित ती माहिती भरायच्या आधी व्यवस्थित ती माहिती पडताळून पहा. साइन द डॉक्युमेंट टू बी अटॅच अँड राईट द पर्पज ॲप्लिकेशन अंडर युअर एव्हरी सिग्नेचर. कळलं का, सिम्पल काय आहे
की तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत त्याचे व्यवस्थित साईन आहे का बघा, आणि ते ॲप्लिकेशनला जोडून आहे का सिग्नेचर तेही बघा. नॉर्मली काय होतं, आपण फॉर्म भरतो पण कधी कधी सिग्नेचर करत नाही. सी इफ देर इज अ नो सिग्नेचर ऑन युअर फॉर्म देन देर इज अ नो व्हॅलिड विल बी कन्सिडर युअर फॉर्म. तुमच्या फॉर्मला कोणतेही कन्सिडर केलं जाणार नाही व्हॅलिड. ओके, ते इनव्हॅलिड कन्सिडर केलं जाईल. डू नॉट स्टेपल युअर फोटोग्राफ यूज ॲडहेसिव्स. मग ॲडहेसिव्हचा अर्थ होतो काय, गोंद म्हणजे काय, चिटकवायचं. जे पण तुम्ही काय वापरता चिटकवण्याआधी, ग्लू वापरता, गम वापरता, ते काही पण वापरायचं. बट डू नॉट स्टेपल युअर फोटो विथ ॲप्लिकेशन फॉर्म. वाय इज इट सेईंग, असं का सांगतात की तुम्ही फॉर्मवर तुमचा फोटो चिकटवायचा नाही. व्हॉट हॅपन समटाईम्स, कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही फोटो समजा स्टेपल केला, मग तो स्टेपल केलेला जो फोटो असतो ना, तो कधी कधी फोटो निघून जातो. मग तो फॉर्म कोणाचा आहे हे ॲक्च्युली कळत नाही. कारण की डॉक्युमेंटवर तुम्ही जे डॉक्युमेंट जोडले त्याच्यावर तुमचा फोटो असतो, आणि ॲप्लिकेशन फॉर्मवर तुमचा फोटो नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. ओके, सो बी शुअर बिफोर फिलिंग ऑल द इन्फॉर्मेशन यू हॅव टू कंप्लीट ऑल दिस थिंग केअरफुली. ओके, मग याच्यामुळे तुम्हाला संदर्भ काय कळला, एक निष्कर्ष तुम्हाला काय कळतं याच्यातून, की फॉर्म भरायच्या आधी त्याची सॉफ्ट कॉपी काढायची, त्यानंतर त्या सॉफ्ट कॉपीमध्ये इन्फॉर्मेशन भरायचं. इन्फॉर्मेशन भरल्यानंतर ते राईट आहे की रॉंग आहे की कुठं चूक आहे का ते बघायचं, आणि त्यानंतर मग तुम्ही ओरिजिनल फॉर्म भरायचं. दॅट्स 4 स्टेप यू हॅव टू फॉलो बिफोर फिलिंग ऑफलाईन फॉर्म. कळलं. नाव लेट्स मूव्ह टू ऑनलाईन फॉर्म. ऑनलाईन फॉर्म काय आहे हे जरा समजून घेऊया. सी, ऑनलाईन फॉर्म्स आर फिल्ड युझिंग कम्प्युटर ऑर अ मोबाईल. म्हणजे मोबाईलने किंवा कम्प्युटरने तुम्ही फिल करू शकता. गुड डेटा कनेक्टिव्हिटी दॅट इज इंटरनेट इज द प्री रिक्विसाइट फॉर फिलिंग ऑनलाईन फॉर्म. ऑनलाईन फॉर्म भरायच्या आधी महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे एक आधी गरजेची वस्तू म्हणजे इंटरनेटची आवश्यकता आहे, आणि त्याची कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. नावडेज वी आर युझिंग 4G नेटवर्क, त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम होत नाही. बट ग्रामीण भागामध्ये काय काय ठिकाणी आजही नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे तिथं लक्षात घ्या की अशा ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म भरा. तिथं तुमचे नेटवर्क नसेल तर भरू नका. जिथं नेटवर्क येईल तिकडं तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन भरू शकता, किंवा तुमच्या लॅपटॉप असेल तर तुम्ही त्याला डॉंगल कनेक्ट करा म्हणजे इंटरनेट करा, किंवा तुमचा वायफायने कनेक्ट करा आणि फॉर्म भरा. ओके, मग बरेच मेथड्स आहे इंटरनेटच्या माध्यमातून फॉर्म भरायचं. पुढे काय दिले, यूज अ ब्लँक टेम्पलेट ऑर प्रिंट आउट ऑफ द फॉर्म टू अवॉइड द टाईम डिले. आता कसं असतं की जे ऑनलाईन फॉर्म असतात ना, त्याचं काहीतरी स्टिप्युलेटेड टाईम असतो, एक ठराविक वेळ असते, त्या वेळेमध्ये तो फॉर्म भरायचा असतो. समजा तुमचा फॉर्मची वेळ निघून गेली भरायची फॉर्म, मग तो फॉर्म काय होतं माहिती आहे का, रिजेक्ट होतो. असं साधारणतः बँकेचं होतं. म्हणजे बँकेचं सॉफ्टवेअर खूप सॉफिस्टिकेट असतात आणि खूप म्हणतात ना हॅकरची खूप मोठी समस्या असते, म्हणजे हॅकिंग होण्याची. मग तो फॉर्म जो असतो तो एका ठराविक वेळेमध्ये भरायचा असतो. जर तुम्ही नाही भरला तर काय होणार, ते फॉर्म भरायचा वेळ जो आहे तो टाईम आउट होतो. तुमचं जेवढं भरलेलं आहे ते सगळं ॲटोमॅटिकली डिलीट होऊन जातं. मग याची काळजी घ्या. गॅदर ऑल असेन्शियल इन्फॉर्मेशन. ऑनलाईन फॉर्म भरताना तर सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची. आणि एक वेळ ऑफलाईन फॉर्म भरताना तुमच्याकडे समजा आज नाही भरला, आज निम्मा भरला, उद्या निम्मा भरला तरी चालतो, इट विल डू. बट इन ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन वेन यू आर फिलिंग इन्फॉर्मेशन यू मस्ट हॅव ऑल द इन्फॉर्मेशन ॲट यू. तुमच्याकडे सगळं इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे. स्कॅन अँड सेव्ह द कॉपी ऑफ डॉक्युमेंट्स, फोटोग्राफ, सिग्नेचर टू बी अटॅच इन स्मॉल साईज. आणि काय करायचं की तुमचा जो फॉर्म भरायचा आहे ना त्याचे डॉक्युमेंट्स, तुमचा फोटोग्राफ, तुमचे सिग्नेचर याला व्यवस्थित काय करायचं, स्कॅन करून सेव्ह करायचं. आणि कधी कधी जे इमेज असतं ना त्या इमेजची साईज पण दिली असते, अराउंड 10 KB टू 100 KB साईज. आता तुम्हाला सांगू का माझा पर्सनल अनुभव, मी जेव्हा 11वीला ॲडमिशन घेतलं होतं ना कॉलेजमध्ये, आम्हाला ऑफलाईन पण भरायला सांगितलेलं आणि ऑनलाईनसुद्धा भरायला सांगितलेलं. मग ऑफलाईन भरल्यानंतर ऑनलाईन भरायची वेळ जेव्हा आली, जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करायची वेळ आली ना, आय डिड नॉट नो हाऊ टू गिव अ साईज टू इमेज. इमेजला साईज कशी द्यायची हेच माहीत नव्हतं मला. ते 100 KB 10 KB कसं द्यायचं हे कळत नव्हतं. मग त्यावेळी मग सायबर कॅफेत जावा, तिथे त्यांना इन्फॉर्मेशन सांगा, त्यांना डॉक्युमेंट सांगा क्रॉप करायला, ते क्रॉप करून द्यायचं आणि मग अपलोड व्हायचं आहे. मग आजही या गोष्टी शिकण्याची आवश्यक आहे. तर तुम्ही ही गोष्ट करा. आज घरी बसल्या बसल्या लॉकडाऊनमध्ये जर तुमच्याकडे फोन असेल तर तुम्ही एक व्हिडिओ कुठेतरी असा पहा की कशा प्रकारे डॉक्युमेंटला स्कॅन करून त्याचा साईज दिला तो पहा. खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि मला माहिती आहे तुमच्यातल्या भरपूर लोकांना इन फ्युचर त्याची गरज आहे. ठीक आहे, पुढे बघा. Fill in all the mandatory fields in the form marked with star. पूर्ण फॉर्ममध्ये जिथे तर हे स्टारचं चिन्ह असेल ना ते इन्फॉर्मेशन नीडेबल असते, त्याची आवश्यकता असते. जर तुम्ही ते नाही भरलं तर लगेच फॉर्म रिटेक्ट करतो की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे. दिस फील्ड इज मॅन्डेटरी असं लिहिलेलं असतं. मॅन्डेटरी म्हणजे अत्यावश्यक, गरजेची.
इफ समथिंग इज नॉट ॲप्लिकेबल टू यू मार्क स्पेस ॲज NA और 0. समजा एखादी इन्फॉर्मेशन आहे ती ॲप्लिकेबल नाही आहे तर तिथे NA लिहा, नॉट अवेलेबल. NAचा अर्थ लिहा सगळ्यांनी, नॉट अवेलेबल. पुढे अटॅच फोटो सिग्नेचर PDF और JPG इमेजेस वेन एवर आज. आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, म्हणजे फोटो सिग्नेचर कधी कधी PDF मध्ये विचारलं तर कधी JPG. आता PDFचा अर्थ फुल फॉर्म बऱ्याच मुलांना माहीत असेल किंवा मी तर म्हणतो निम्म्याहून जास्त मुलांना माहीत नसेल. मग आता PDFचा फुल फॉर्म होतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. काय पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे तुम्ही या डॉक्युमेंटला कशामध्ये पोर्टेबल करून कशामध्ये पण तयार करून पाठवू शकता आणि हे डॉक्युमेंट साधारणतः सेव्ह होतात. पण एक आहे की एकदा तुम्ही जर एखादं इमेज, एखादा फोटो, एखादं कॉपी जर समजा तुम्ही PDF मध्ये कन्वर्ट केली तर त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नाही. चेंजेस करण्यासाठी परत त्याला JPG मध्ये आणावं लागतं. मग JPEGचा अर्थ कळलं असेल तुम्हाला. मग ही अशी फाईल असते याच्यामुळे तुम्ही चेंजेस करू शकता. प्रूफ रीड वन्स अगेन बिफोर सबमिटिंग. आणि काय करायचं की सबमिटच्या आधी आहे ना सगळं प्रूफ वगैरे बघून घ्यायचं, वाचून घ्यायचं. नेवर सबमिट युअर पासवर्ड ऑनलाईन. तुमचा पासवर्ड कधीही ऑनलाईन फिलअप नाही करायचा. ओके. नेवर क्लिक रिमेंबर बटन व्हाईल फिलिंग फॉर्म. आणि फॉर्म फिल करता रिमेंबर बटन नाही दाबायचं. आता हे काय रिमेंबर बटन, मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो. कधी कधी काय होतं की तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही एंटर करता पासवर्ड वगैरे. ओके. तुमचा मेल काय असेल तो तुमचा ईमेल असेल, लॉग इन असेल, युजर ID असेल ते टाकता आणि मग पासवर्ड टाकता. मग लगेच आहे ना जर तुम्ही क्रोम ब्राउझर वापरता तर क्रोम कडून येतं. मोझिला फायरफॉक्स वापरता तर मोझिला फायरफॉक्स. म्हणजे हे सगळे काय आहे की सर्च इंजिन आहे, याला म्हणतात सर्च इंजिन. तुम्ही गुगल करताना गुगल काय एक प्रकारचं सर्च इंजिन आहे, बरोबर. मग तो काय विचारतो की रिमेंबर पासवर्ड, हा पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा का. जर समजा तुम्ही येस केलं तर होणार काय की सर्व्हरकडे ही तुमचा डाटा सगळा जातो, तुमचं लॉग इन ID, तुमचा पासवर्ड, सगळी इन्फॉर्मेशन जाते आणि याचा दुरुपयोग कोणते दुसरा करू शकतो. सो बी अवेअर वाईल यू आर गिविंग परमिशन ऑफ रिमेंबर. मग रिमेंबरची परमिशन देताना काळजीपूर्वक या, देऊ शक्यतो देऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. डू नॉट डिस्क्लोज सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन लाईक युअर बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्स अनलेस द पेज इज सिक्युअर्ड. आता कोणतंही पेज सिक्युअर्ड आहे हे कसं कळणार, कंस दिलं बा ग्रीन लॉक साइन अपियर्स इन ॲड्रेस बार ऑफ सिक्युअर्ड पेजेस. आता एक काम करा सगळ्यांनी, आपापल्या फोनमध्ये आहे ना, तुम्ही आता व्हिडिओ बघताय ना, मग व्हिडिओ बॅक करून तुम्ही काय करा, गुगलवर जावा आणि तुम्ही कोणती एखादी गोष्ट सर्च करा. आणि सर्च करताना जेव्हा तुम्हाला ती गोष्ट मिळेल तो ॲड्रेस बार म्हणजे वर बघा एक बार असतो, HTTP://2 लाईन असतात आणि मग त्या कंपनीचं नाव असतं. जर त्याच्या बाजूला एक हिरव्या रंगाचं लॉकचं कुलुपाचं साईन आलं तर समजायचं ती वेबसाईट सिक्युअर आहे, म्हणजे सुरक्षित आहे. पण जर समजा तुम्ही अशा एका वेबसाईटवर गेला की जिथं ते ग्रीन तुम्हाला लॉक दिसत नाही तर ती वेबसाईट ही सिक्युअर नसते. तिथे कधी कधी आहे ना असं क्वेश्चन मार्कसुद्धा येतो किंवा तिथं एक्सक्लेमेशन मार्कचं साईनसुद्धा येतं. ती वेबसाईट ही सिक्युअर नसते. अशा वेबसाईटवर कधीही चुकूनही तुम्ही तुमचं बँकचं डिटेल्स, क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन द्यायची नाही, नाहीतर तुमचं अकाउंट 1 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण क्लीन होऊन जाईल. पप्पाला मेसेज येईल फोनवर की दिस अमाऊंट हॅज बीन डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट नंबर. मग तेव्हा धक्का पोचेल. मग धक्का नाही द्यायचं असेल आईवडिलांना तर कोणतेही बँकचे डिटेल्स, क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन देऊ नका. ओके. डू नॉट गेट रिडायरेक्टेड टू फिशिंग साईट्स ऑर फेक साईट. आता काही फिशिंग साईट्स असतात. फिशिंग म्हणजे इथं काय तुम्हाला मासे नाही पकडायचे. फिशिंग साईट म्हणजे काय, काही अशा साईट्स असतात ज्याच्यामध्ये व्हायरस असतात. ओके. मग किंवा फेक असतात. अशा ठिकाणी गेलं ना तर तुमचं जी काय इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन चोरी होते. मग हे कधी होतं, आता मी तुम्हाला एक सिम्पल सांगतो. तुमचे फोन आता हल्ली सगळ्यांकडे रेडमीचे फोन, रिअलमीचे फोन, सॅमसंगचे फोन आहे. प्रत्येक फोनचा आपापला एक ब्राउझर असतो. काय असतो, ब्राउझर. आता क्रोम हा ब्राउझर सिक्युअर ब्राउझर आहे, तुम्ही तोच वापरा. पण कधी कधी काय होतं की तुम्ही एखादी समजा लिंक ओपन, व्हॉट्सअपवर तुम्हाला लिंक आली, तुम्ही जेव्हा क्लिक करता ना तेव्हा त्या मोबाईल कंपनीने असं सॉफ्टवेअर बनवलेलं असतं त्या मोबाईलमध्ये की जेव्हा एखादं फाईल, एखादं इमेज किंवा एखादी लिंक जेव्हा बाहेरून येते तुम्ही क्लिक करताना तो ॲटोमॅटिकली तुम्ही त्या ब्राउझरवर जाता, कंपनीच्या ब्राउझरवर. जसं आता शाओमीचे ज्यांच्याकडे रेडमीचे फोन, शाओमीचे फोन आहे मग त्यांचा ब्राउझर असतो MI ब्राउझर, रिअलमीचा रिअलमी ब्राउझर. मग हे ब्राउझरवर जायचं नाही. इथं तुमची इन्फॉर्मेशन आहे ना हॅक होते. ओके. आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो भविष्यामध्ये, तुमचा डेटा चोरी होऊ शकतो. बरेच लोक म्हणतात सर व्हॉट विल दे डू विथ अवर डेटा. ते आपल्या डेटाशी काय करणार,
तर ते चोरी करणार, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तसं होऊ देऊ नका. गो बॅक इफ यू सी अ रेड वॉर्निंग मेसेज. मागे जा आणि बघा तुम्हाला एखाद्या लाल रंगामध्ये वॉर्निंग आली आहे का. मग वॉर्निंग काय असते की दिस साइट्स इज नॉट सेफ, प्लीज गो बॅक. असं कधी कधी मोठे मोठे जे गुगलच्या ज्या वेबसाईट्स आहेत, जसं आता मी तुम्हाला सांगितलं क्रोम ब्राउझर आहे, कळलं का, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, हे जे आहेत ना हे तुम्हाला मेसेज देत असतात सारखं. पण लोक काय करतात, मुलं साधारणतः ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा माहीत नसतं म्हणून ते स्किप करतात, पुढे येतात आणि मग त्यांना पश्चाताप सहन करावा लागतो. पुढे बघा. डू नॉट गो बॅक एल्स देर इज अ डेंजर ऑफ अ लॉसिंग डेटा. ओके, जोपर्यंत तुमचा डेटा हा धोक्यात आहे तुम्हाला असं कळत नाही तोपर्यंत गो बॅक करू नका. काय काय मुलं तर फॉर्म भरता भरता मोबाईलचं होम बटन दाबतात, मधलं बटन दाबतात आणि ते डायरेक्ट येतात फर्स्ट त्यांच्या होम स्क्रीनवर. मग काय होतं माहीत, त्यांना काय वाटतं चला मी बाहेर पडलो, पण खरं तर तुमची सगळी माहिती आहे त्या फॉर्ममध्ये तशीच राहते आणि ती माहिती परत दुसरा कोणतरी यूज करून घेतो. पुढे बघा. क्लिक सबमिट बटन ओनली इफ यू आर शुअर. तेव्हा सबमिट बटन क्लिक करा जेव्हा तुम्ही शुअर असाल. आता इथं बघा तुम्हाला एक ॲडमिशन फॉर्म तुम्हाला दिलेला आहे. ओके, सो दिस काइंड ऑफ ॲडमिशन फॉर्म विल बी विजिबल वेन यू आर गोइंग टू टेक ॲडमिशन फॉर 11th स्टँडर्ड. 11वीला ॲडमिशन घेताना तुम्हाला अशा प्रकारचा ॲडमिशन फॉर्म दिसणार. मग इथं सिंपल इन्फॉर्मेशन, तुम्हाला फोटो पाहिजे, पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करावा लागतो. इथं तुमचं नाव पाहिजे बघा, हे स्टार मार्क केलेलं आहे रेडमध्ये, हे एक मॅन्डेटरी आहे. इथं तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. फादर नेमचं पण तेच, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. मदर नेमचं पण तेच कायचं आहे. ॲडमिशन सॉर्ट टू क्लास. मग आता इथं 11वीला पाहिजे तर ॲरो क्लिक करायचं XI. ओके, 11वीला. म्हणजे ट्रान्सफरसाठी फॅसिलिटी जर पाहिजे असेल कॉलेजकडून तर येस कर, नाही पाहिजे तर नो करा. ओके, पुढे एक स्टुडंट डिटेलमध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, ॲड्रेस विचारलं आहे. मग तुमचा ॲड्रेस व्यवस्थित लिहायचा, फिलअप करायचा. मेडिकल हिस्ट्री कंसामध्ये इफ एनी लिहिले. इफ एनी म्हणजे गरजेची ओके, जर असेल तर. मग आता नसेल तर हे ब्लँक सोडा, नाही कारण घ्यायचं की इथं कुठेही स्टार मार्क केलं नाही आहे. पण जर समजा तुमचं एखादी सर्जरी झाली असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, काय झालं असेल तर ते इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करावी लागेल. नेम ऑफ द लास्ट स्कूल अटेंडेड. मग 10वी तुम्ही कुठे केली, कारण की आज मी 10वीचं काम आलो, उद्या पुढल्या वर्षी मी 11वीला ॲडमिशन घेणार, मग इथं तुम्हाला 10वीचं मेन्शन करावं लागेल. 10. डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं एंटर करावं लागेल. ओके, पास क्लास, मग कोणता वर्ग पास केला ते तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्ही 12वीला गेला तर 11वीचं करायचं, 13वीला गेला तर 12वीचं करायचं. ओके, प्लेस ऑफ बर्थ इथं तुम्हाला लिहायची आहे. प्लेस ऑफ बर्थ हे तुमचं जन्मस्थान कोणतं आहे आणि हे कधीही चुकीचं माहिती लिहायची नाही. ते काय म्हणून वाटतं कुठलं लिहिलं तरी चालतं असं नसतं. तुमचं बर्थ सर्टिफिकेट बघा, सिंपल सांगतो तुम्हाला, तुमचं बर्थ सर्टिफिकेट काढा आणि बर्थ सर्टिफिकेट बघा की तुमचं प्लेस ऑफ बर्थ कुठे आहे तेच लिहा. नाहीतर तुम्ही जन्म झाला मुंबईमध्ये राहता दुधबावीमध्ये तर लिहा दुधबावी प्लेस ऑफ बर्थ, तसं चालणार नाही. पुढे काय दिलंय, स्किल टॅलेंट ऑफ द चाइल्ड. मग तुमच्यामध्ये एखादे स्किल असेल, एखादं टॅलेंट असेल. आता बऱ्याच मुलांना स्किल टॅलेंट कळत नाही. स्किल अँड टॅलेंट म्हणजे काय, की तुमच्यामध्ये एखादा गुण आहे का. समजा तुम्ही एखादं सिंगिंग छान करता, मग तुमचा आवाज चांगला आहे, तो तुमचा टॅलेंट आहे, कळलं का. मग तुमचा कोणताही गुण असेल तर तो इथं गरजेचा आहे. ओके, पुढे काय दिले बघा, ॲडमिशन फॉर्मचं ही डिटेल दिले पॅरेंट्सची, ती होती स्टुडंटची डिटेल. इथं काय तुम्हाला विचारलेलं आहे की फादर क्वालिफिकेशन, वडिलांचं क्वालिफिकेशन द्यायचं आहे, ऑक्युपेशन त्यांचा व्यवसाय, मोबाईल नंबर लिहायचा आहे, त्यांचा ईमेल आय डी लिहायचं आहे. ईमेल नॉर्मली जीमेलचं असतं व याहूचं असतं. ओके, तुम्ही ते बनवू शकता. मदर क्वालिफिकेशन, आईचं शिक्षण. ओके, ऑक्युपेशन तिचं काय व्यवसाय ते लिहू शकता. मोबाईल नंबर इथं आईचा फोन नंबर लिहायचा, इथे ईमेल आय डी असेल आईचा तर लिहा, अदरवाईज ब्लँक सोडा. ओके, नेम ऑफ ब्रदर इथं काय दिलं पुढे बघा, नेम ऑफ ब्रदर ऑर सिस्टर स्कूलिंग हिअर. मग इथं तुमच्या बहीण किंवा भावाने शिक्षण घेतलं आहे का, इफ एनी आहे म्हणजे गरजेचे असेल तर लिहा, अदरवाईज सोडून टाका. स्टँडर्ड कोणत्या स्टँडर्डमध्ये केलं होतं ते करायचं आणि सिन्स कोणत्या वर्षीपासून. आता रिक्वायर्ड डॉक्युमेंटमध्ये बघा काय तुम्हाला दिलेलं आहे, अपलोड द स्कॅन कॉपी ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट. मग इथं तुम्हाला काही डॉक्युमेंट दिलेलं आहे, त्या डॉक्युमेंटचे स्कॅन कॉपी करायचे तुम्हाला. आता हे तुम्ही छानपैकी शिकून घ्या की डॉक्युमेंट स्कॅन कसा करायचा. हल्ली तर खूप सारे ॲप्लिकेशन आहे, पण प्लीज आता भारताने टिकटॉकसोबत 58 ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे टिकटॉकला धरून 59 ॲप्लिकेशन्स आहेत, ते बॅन केले. त्यातलं एक CC कॅम स्कॅनर नावाचा एक होता ॲप्लिकेशन, चायनीज ॲप्लिकेशन. हे ॲप्लिकेशन तुमचा डेटा चोरी करून चायनाला पाठवायचं आहे आणि कोणतेही चायनीज ॲपच नाही म्हणत आहे, अशी कोणती ॲप असेल, मग ती फॉरेनची, अमेरिकेच्या असू द्या, इंग्लंडची असू द्या, व्हिएतनाम, फिलिपिन, थायलंड, कोणत्याही देशातले असू द्या ॲप, जी तुम्ही डाउनलोड जेव्हा करता त्या डाउनलोड केल्यानंतर ते तुम्हाला परमिशन मागतात, ॲक्सेसचं, फोटो ॲक्सेसचं, मीडिया ॲक्सेसचं, कॉन्टॅक्ट ॲक्सेसचं, आणि ते तुम्ही येस करत जा. तुम्हाला काय वाटतं लवकर हे ॲप्लिकेशन माझ्या फोनमध्ये डाउनलोड व्हावे. कधी तर गेमसुद्धा तुम्ही इन्स्टॉल करता. आता सगळ्यांचं फेवरेट झालं PUBG.
मग काही काही लोक पबजी वगैरे समजा त्यांना पाहिजे असेल तर ते येस 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 करतात, पण हे बघत नाही की ते येस येसचा अर्थ काय. कंपनी तुमची काय करते, डेटा मागते. आता मला सांगा, या कंपन्या तुमचं कॉन्टॅक्ट जे असतं जसं की ते ॲप्स रिक्वायर्ड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ॲक्सेस डिनाय असतं किंवा अलाव असतं, डिनाय असतं. तुम्ही अलाव करता, का करता? गरज नाही आहे असल्या गेम्स वगैरेला, किंवा साधं तुम्ही एखादं मोबाईलमध्ये टॉर्चचं ॲप्लिकेशन जर घेतलं त्याला पण लागतं. मग असल्या गोष्टी गरजेच्या नसतात. ओके, मग डॉक्युमेंट स्कॅन केलेले असावे. मग कोणकोणते पाहिजे बघा, लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला LC आपण म्हणतो, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, तुमची मार्कशीट पाहिजे, बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला गरजेचं आहे, आणि आधार कार्ड हे तर आता गरजेचं झालं आहे. आणि मग शेवटी तुम्ही काय करायचं, सबमिट बटनावर क्लिक करायचं जेव्हा ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्या व्यवस्थित बरोबर असतील तरच. ओके, मग स्टुडंट अशा प्रकारे आपण लाईव्ह इंग्लिशचा पार्ट जो आहे तो सक्सेसफुली कंप्लीट केला. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ, यू लव दिस व्हिडिओ. मग लाईक करा विसरू नका, आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट पाठवा, मला आवडेल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.